नेवासा तालुक्यातील त्रिवेणेश्वर येथे भव्य महाशिवरात्री सोहळा योगीराज प्रल्हादगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वयंभू त्रिवेणेश्वराच्या पावनभूमीत भव्य महाशिवरात्री सोहळा संपन्न झाला। याप्रसंगी महंत भूपेंद्रगिरी महाराज पंजाब यांच्या हस्ते धर्मध्वजपूजन करण्यात आले। महाशिवरात्री निमित्ताने पहाटे 4 वाजता महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करण्यात आला। सकाळी 9 ते 11 हरिभक्तपरायण रामायणाचार्य तांबे महाराज यांचे हरिकीर्तन संपन्न झाले। सायंकाळी 5 वाजता पालखी आणि मिरवणूक, सायंकाळी 6 वाजता महाआरती आणि त्यानंतर आतषबाजी करण्यात आली। पंचक्रोशीतील सर्व भक्तांच्या वतीने दिवसभर अखंड सामुदायिक फराळ वाटप करण्यात येत होते। सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या प्रसंगी जिल्ह्यातील असंख्य भाविक दर्शन घेण्यासाठी आले होते। पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ब्राह्मण गुरु संन्यासी गुरु अविनाशी भगवान शिव असणारा भगवान शिवाची आराधना भावे विना भक्ती विना मुक्ती बळे विना साहित्य करू नये। कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा भगवान शिव आहे आणि शिव भोळा आहे। असणाऱ्या भोळ्या शिवाची जर आपण या ठिकाणी आराधना केली, भक्ती केली, सतीने भोळ्या शिवाला आपल्या जन्मोजन्मी या ठिकाणी सतीने असणाऱ्या भगवान शिवाची आराधना केली आणि अर्धांगी होण्याचा मान या ठिकाणी पार्वतीने मिळवलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी 16 सोमवार व्रत असेल, असणारा 11वा अध्याय असेल, अभिषेक असेल, साधं जल जरी आपण केलं तरी भगवान शिव प्रसन्न होतात। त्या असणाऱ्या पार्वतीने फक्त वरून बेलाच्या झाडावर पानं टाकले, अचानक पानं पडले आणि ते पानं शिव पिंडीवर पडले आणि त्या ठिकाणी भगवान शिवाचा उपवास घडला गेला तरीही भगवान शिव प्रसन्न झाले। एका जणाने भगवानच्या पिंडीवर पाय दिला, सर्व अर्पण झालं तरी भगवान प्रसन्न झाले। अशा प्रकारचे असणारे भगवान शिवजी आज महाशिवरात्रीचा सोहळा अगदी निमगाव आणि सुरेशनगर आणि पंचक्रोशीच्या सर्वांच्या तनाने, मनाने आणि धनाने। न्यूज रिपोर्टर राहुल कोळसे, एस9 मीडिया, नेवासा।